जय मित्रांनो, तर आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. 11 फेब्रुवारीला आपल्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही प्रस्तावित आहे. तर आता हा उशीर का झाला? कारण की 12 जिल्हा परिषदा, त्याच्यानंतर 125 पंचायत समित्या यांची निवडणूक 5 फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्याच्यानंतर 7 फेब्रुवारीला लगेच त्याचा रिझल्ट लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. तर आता सुरुवात तर होऊन जाईल, पण आपल्याला ग्राउंडला कमीत कमी किती मार्क्स द्यावे लागणार आहे, जेणेकरून आपण लेखी परीक्षेसाठी बसू. त्याच्यासोबतच आपल्याला टोटल मार्क्स किती घ्यावे लागणार आहे, पुणे सिटीला किती मार्क्स लागतील, मुंबईला किती लागतील, तर पेपर पॅटर्न नुसार आपल्याला किती टोटल करावी लागेल त्यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. सोबतच आता हॉल तिकीट कधी येतील, पुण्याचं ग्राउंड कधी चालू होईल, मुंबईचं ग्राउंड कधी चालू होईल, अशा बऱ्या काही विषयांवर आपण बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्या काही या 2025च्या भरतीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर आता राहिला विषय ग्राउंडचा. तर ग्राउंड आता आपला 11 पासून तर सुरुवात होऊन जाईल, पण आपल्याला आता नेमकं ग्राउंडला मार्क्स किती घ्यावे लागणार आहे. तर आपण जर आता मागच्या वर्षीच्या जर कट ऑफचा एक वेळेस अनालिसिस केलं तर आपल्याला आढळून येते की आता सर्वसाधारण पुरुषांचा तर आपल्याला 34 प्लस मार्क घेणे हे अनिवार्यच आहे. कारण की 34 प्लस मार्क आपल्याला घ्यावेच लागणार आहे. कोणतीही कॅटेगरी असो, कॉम्पिटिशन हे आहेच. ग्राउंडला तर कॉम्पिटिशन आहेच. त्याच्यानंतर फायनल मेरिट ही कुठं 45 वाला मुलगा कटतो, कुठं 36 वाला मुलगा पण भरती होऊन जातो, हे नंतरचा विषय. पण आपल्याला ग्राउंडला तरीही आपल्याला पात्रता म्हणजे लेखी परीक्षेसाठी बसायला आपल्याला 34 प्लस मार्क असणे गरजेचेच आहे, कॅटेगरी कोणतीही असो. आणि याला अपवाद कसा आहे, तर जिथं एक जागा असली, समजा आता ओबीसीची एक जागा असली तर तिथं नक्कीच आता 38, 39, 41 अशा प्रकारचं ग्राउंड एका जागेसाठी लागत असते. त्यामुळे आपल्याला जागेनुसार पण आपला मैदानी चाचणीचा कट ऑफ हा लागत असतो. म्हणजे आता जागा कुठं कुठं एकच जागा असते, कुठं 2 जागा असते. 2 जागासाठी त्यांना 20 मुलं घ्यायची असतात. तर तिथं आपल्याला 38, 40, 41 याप्रमाणे आपल्याला मार्क्स हे घ्यावे लागत असतात कुठं कुठं. त्याच्यानंतर जिथं जास्त जागा असतील तिथं आपल्याला 34 प्लस मार्क असणे गरजेचेच आहे. कुठं कुठं अपवादात्मक स्थितीमध्ये कुठं कमी पण लिस्ट जाते, तर कुठं जास्त पण जाते. जिथं कमी जागा आहे तिथं कट ऑफ हा हाय लागणारच आहे. फायनल कट ऑफ जरी हाय लागला नाही तो नंतरचा विषय, पण ग्राउंडचा तरी कट ऑफ आपल्याला 38, 39, 41 अशा प्रकारचाच आपल्याला कट ऑफ हा तिथं दिसतो. तर त्याच्यासोबतच आता कॅटेगरी कोणतीही असो, आपल्याला ग्राउंडला मार्क्स हे 34 प्लस तरी आपलं टार्गेट असायला पाहिजे. 34, 36 आपल्याला ग्राउंडला घ्यावेच लागणार आहे. तेव्हाच आपण कुठंतरी आता लिस्टमध्ये दिसू, ग्राउंडच्या म्हणजे लेखी परीक्षेसाठी पात्रच्या लिस्टमध्ये आपण नक्कीच दिसू. त्याच्यासोबतच आता महिला प्रवर्गाचा जर आपण विचार केला तर महिला प्रवर्ग आता ईडब्ल्यूएसच्या महिलांचा तर जागा 3-4 जिल्ह्यांमध्ये जागा डायरेक्ट खाली गेलेल्या आहेत, म्हणजे त्या सर्वसाधारणला नंतर मिळाल्या आहेत. पण ईडब्ल्यूएसच्या महिला असो, एससी, एसटी, एसबीसी या महिलांनी 30 प्लस तरी आता कुठं कुठं मागच्या भरतीमध्ये 25-25 पण लागलेलं आहे, 28 मार्कांवर मेरिट लागलेली आहे. पण आपल्याला 30-32 प्लस तरी आपल्याला मार्क्स घेणे गरजेचेच आहे. महिला कॅटेगरी कोणत्याही महिला कॅटेगरीने 30-32 प्लस मार्क घेणे गरजेचेच आहे. फक्त आपल्याला हा आकडा क्रॉस करावा लागतो. त्याच्यानंतर मेरिट ही आपण बघितलेलीच आहे मागच्या भरतीमध्ये की बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये 100च्या आसपास, 105च्या आसपासच मेरिट ही गेलेली आहे. जास्तीत जास्त आता कुठं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये फक्त 115 क्रॉस झालेली आहे. त्याच्यानंतर बऱ्यापैकी जिल्ह्यांची मेरिट ही महिला कॅटेगरीची, सर्व महिला कॅटेगरीबद्दल कोणती कॅटेगरी असो तर त्यांचं मेरिट ही 105च्या दरम्यान किंवा 100च्या आसपास, 110च्या आसपास, कुठं कुठंच फक्त 115 क्रॉस केलेली आहे. त्याच्यानंतर मेरिट ही इतकी खाली आलेली आहे. तर आपल्याला फक्त हा आकडा पार करावा लागतो ग्राउंडचा. 30-32 मार्क फक्त तुम्ही प्लस घ्या. त्याच्यानंतर तुम्ही लेखी परीक्षेसाठी बसता. लेखी जर तुमची स्ट्रॉंग असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या फायनल मेरिट मध्ये नक्कीच बसाल. तर त्याच्यासोबतच आता आपला पुरुष कॅटेगरीसाठी तर त्यांनी 34 प्लस तरी आपण आता मागच्या भरतीमध्ये बघितलं आहे की आपल्याला टोटल इतकी करावीच लागणार आहे. आपल्या लेखी परीक्षेसाठी बसायला 34 प्लस आपल्याला मार्क हे घ्यावेच लागणार आहे. कारण की एका जागेसाठी जर असलं, 1-2 जागांसाठी 38-36 मार्कांवर मेरिट ही येऊन जाते, कुठं कुठं 39 मार्कांवर मेरिट ही जाते. तर आपल्याला इतकी तरी ग्राउंडला आपल्याला मार्क्स घ्यावे लागणारच आहे. त्याच्यासोबतच आता फायनल मेरिटचा जर आपण विचार केला तर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस आणि एसबीसी या ज्या 4 कॅटेगरी आहे यांचे मेरिट हे नक्कीच आता आपल्याला माहिती आहे मागच्या भरतीमध्ये खाली आलेला आहे. या भरतीमध्ये पण आता अशी वेगळी काही भरती हे पण नाही आहे. कॉम्पिटिशन सारखंच असते, कॉम्पिटिशन प्रत्येक भरतीमध्ये असतेच. तरीही मेरिटवर असाही काही एवढा विशेष असा फरक आपल्याला आढळून येत नसतो. प्रत्येक भरतीमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन दिसूनच येत असते. त्यामुळे 120, 122 जरी या कॅटेगरींनी जर क्रॉस केले तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. काही
अपवाद काही जिल्हे असतात, 2-3 जिल्हे असतात तिथं 125, 128 क्रॉस झालेले असतात. तर त्याच्या सोबतच आता इतर कॅटेगऱ्यांना पर्याय नसतोच, कारण की त्यांचं कॉम्पिटिशन असो की नसो, त्यांचं मेरिट हे 128च्या समोर, 130च्या समोर हे मेरिट हे ओबीसी असो, एनटीसी असो, एससीबीसी असो, या ज्या कॅटेगरी आहेत यांचं मेरिट हे 130च्या जवळपास हे जातच असते किंवा 130 क्रॉस करतच असते. तितकी टोटल आपल्याला करणे अनिवार्यच असते. त्यामुळे आपल्याला इतकी टोटल करावीच लागत असते. त्याच्यासोबतच आता प्रकल्पग्रस्त असो की प्रकल्पग्रस्त असो की होमगार्ड असो, यांचं मेरिट पण आपला सर्वसाधारणचं जितकं मेरिट लागते त्याच्या खालोखालच फक्त 3-4 मार्कांचा, 5 मार्कांचा फरक, याच्यावरती फरक इतका आपल्याला आढळून येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला टफ ही प्रकल्पग्रस्त असो की होमगार्ड असो, यांना टफ ही सर्वसाधारणलाच द्यावी लागत असते. त्याच्या खालोखालच आपल्याला मार्क्स हे घ्यावे लागत असतात. 3-4 मार्कांचा फरक पडत असतो. त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळा फरक असा आपल्याला आढळून येत नाही. त्याच्यासोबतच आता होमगार्डची बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये असं झालेलं आहे की सर्वसाधारणची लिस्ट ही खाली आली, त्याच्यानंतर होमगार्डची मेरिट ही हाय गेली. तर असंही काही ठिकाणी आपल्याला आढळून येते. त्याच्यासोबतच आता माजी सैनिकचा तर विषयच आहे की 100च्या आसपास मेरिट ही जात असते माजी सैनिकची. त्याच्यानंतर इतर ज्या पोलीस पाल्य वगैरे मेरिट ह्या नक्कीच खाली येत असतात. 110च्या आसपासच मेरिट ह्या आपल्या इतर आपल्या या कॅटेगरीच्या सर्वसाधारणच्या जेमतेम बऱ्यापैकी मेरिट ह्या खाली येतच असतात. म्हणजे सर्वसाधारण सोडलं, होमगार्ड सोडलं, प्रकल्प सोडलं, ह्या ज्या कॅटेगरी आहेत ह्या कॅटेगरी सोडून इतर कॅटेगरीच्या 110च्या आसपास ह्या मेरिट ही लागत असते सर्व कॅटेगरीसाठी. तर त्याच्यानंतर आता आपल्याला जर या भरतीमध्ये जर भरती व्हायचं असेल, या 15,000 प्लस ह्या ज्या जागा आहेत, तर या भरतीमध्ये आपल्याला भरती व्हायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 34 प्लस तरी मार्क आपल्याला ग्राउंडला घ्यावे लागणार आहे. त्याच्यानंतर महिला कॅटेगरीसाठी सांगितलंय 30-32 प्लस तरी आपल्याला मार्क असणे गरजेचेच आहे. त्याच्यासोबतच आता बऱ्यापैकी आपल्याला ग्राउंड मारायचे आहे. म्हणजे जिल्हा पोलीसचं असो, कारागृहाचं असो, एसआरपीएफचं असो आणि ड्रायव्हरचं असो, तर याच्यासाठी ड्रायव्हरला तर 100 मीटर नाही आहे, तर याच्यासाठी स्पाइकचा शूज खूप बेस्ट आहे. स्पाइकचा आपल्याला मी आता बऱ्यापैकी मित्रांना विचारून हा तुम्हाला सजेस्ट करत आहे की स्पाइकचा शूज बऱ्यापैकी चांगला आहे. हा तुम्ही ऑर्डर करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्यावरून तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. तुम्हाला नक्कीच आता जर या स्पाइकने जर तुमचं मायक्रो जर आता कव्हर होत असतील, आता 3-4 जर ग्राउंड मारायचे असेल तर आपल्याकडे सेपरेट स्पाइकचा शूज असणे गरजेचेच आहे. जर तुमचा मायक्रो जर यामध्ये कव्हर होत असेल तर नक्कीच तुम्ही स्पाइक हा यूज करायलाच पाहिजे, स्पाइक ऑर्डर करायलाच पाहिजे. स्पेशल आपला स्पाइक असणे गरजेचेच आहे. त्याच्यासोबत तुम्हाला जर लागत असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. जय हिंद.